नमस्कार. MS चॅप्टर GKवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांमध्ये संकटात सापडलेल्या बालकांची सुटका करून त्यांचे संरक्षण करणे. गेल्या 5 वर्षात RPFने 57,564 मुलांची तस्करीतून सुटका केली. त्यापैकी 18,172 मुली होत्या. यापैकी 80% मुले त्यांच्या कुटुंबियांना परत भेटू शकली. ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत 2,300हून अधिक मुलांची सुटका करण्यात आली आणि 674 तस्करांना अटक करण्यात आली. राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय 7 ऑक्टोबर 1971 रोजी तत्कालीन राष्ट्रपती श्री व्ही. गिरी यांनी राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयाची पायाभरणी केली. भारतातील पहिले वाहतूक संग्रहालय म्हणून याची स्थापना करण्यात आली. त्याला रेल्वे वाहतूक संग्रहालय RTM असे नाव देण्यात आले. 1 फेब्रुवारी 1977 रोजी तत्कालीन रेल्वे मंत्री श्री कमलापती त्रिपाठी यांनी या संग्रहालयाचे उद्घाटन केले. ऑक्टोबर 1995 मध्ये या संग्रहालयाचे नाव बदलून राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय असे ठेवण्यात आले. नवी दिल्लीतील राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय 11 एकरपेक्षा जास्त जमिनीवर पसरलेल्या भारतीय रेल्वेच्या भव्य समृद्ध वारशाचे प्रतिनिधित्व करते. पीरपंजाल रेल्वे बोगदा भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा. पीरपंजाल रेल्वे बोगदा लांब 11 किलोमीटर. बंधन एक्सप्रेस भारत बांगलादेश अंतर 172 किलोमीटर. सुरुवात 2017 पासून. स्टेशन भारत कोलकाता बांगलादेश खुलना. फेरी आठवड्यातून एकदा. मैत्री एक्सप्रेस भारत बांगलादेश अंतर 400 किलोमीटर. सुरुवात 2008 पासून. स्टेशन भारत कोलकाता बांगलादेश आणि ढाका. फेरी आठवड्यातून 5 वेळा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका नव्या माहितीसह.